वाढीव घरपट्टी विरोधात नागरिकांचा एल्गार, महापालिकेवर मोर्चा। वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागरिकांनी आणि वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेवर भव्य मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले। आंदोलकांनी घोषणाबाजी करत वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली। मोर्चा दरम्यान कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी नागरिकांना संबोधित करत वाढीव घरपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक अन्याय होत असल्याचा आरोप केला। वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी महापालिका आयुक्तांनी या विषयाची जबाबदारीपूर्वक दखल घेत योग्य ते निर्णय घेण्यात येईल, तसेच नागरिकांच्या भावनांचा विचारात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे आश्वासन दिले। या मोर्चामध्ये माजी नगरसेवक हनुमंत पवार, व्यापारी संघटनेचे समीर शहा, लोखंड बाजार समिती व सेंचुरी मार्केटचे अध्यक्ष सलीमबाई नदाब, पान असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष रत्नाकर नांगरे, कॉम्रेड संघटनाचे अजित सूर्यवंशी, मनसेचे कार्याध्यक्ष तानाजी सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विद बर्वे मामा, नगरसेवक फिरोज पठाण, पान असोसिएशनचे युसूफ जमादार तसेच सांगलीतील विविध प्रतिष्ठित व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सन्माननीय नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा शांततेत पार पडला असून आंदोलनकर्त्यांनी वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली। महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। निवेदन तयार केलेलं आहे, जे निवेदन आपण काळजीपूर्वक ऐका आणि त्यानंतर आपण आपलं शिष्टमंडळ जाईल त्या ठिकाणी, त्यावेळेला या पक्षातील विविध पक्षातील जे प्रमुख आहेत, नगरसेवक आहेत, ते आपली दोन मिनिटात आपलं मत व्यक्त करतील आणि दरम्यानच्या काळात प्रशासनाचं काय म्हणणं येते ते आपण या ठिकाणी आल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो आणि पुढील दिशा आपण या ठिकाणी जाहीर करूया। मी या ठिकाणी निवेदन वाचतो। वाढीव घरपट्टीच्या विविध त्रुटी व दुरुस्तीबाबत मुद्दा नंबर 1, मालमत्ता करामध्ये रेडी रकणार दर धरलेले आहेत आणि ते रेडी रकणार दर आहेत ते सदनिकेचे दर आहेत, म्हणजे फ्लॅट सिस्टीमवरचे जे फ्लॅट असतात ते दर आहेत। आपलं म्हणणं आहे की सदनिकेचे दर आम्हाला सर्वसामान्य माणसाला मान्य नाहीत, कारण त्यामुळे बैठ्या घरा जमिनीवर ज्यांचे घर आहेत त्या लोकांच्यावर अन्याय होणार आहे, त्या लोकांच्या घरपट्टीमध्ये 20 ते 30% फरक पडणार आहे। मुद्दा नंबर 2 म्हणजे वाढ होणार आहे, फरक पडणार म्हणजे वाढ होणार आहे। मुद्दा नंबर 2, ज्या जमिनीवर इमारत बांधलेली असते त्यावेळी जमीन आणि बांधकाम क्षेत्रावरील रेडी रेकनर धरलेला असतो, प्लस हे सोडून परत पूर्ण प्लॉटच्या वर डबल आकारणी या ठिकाणी बिलामध्ये केलेली आहे, नोटिसीमध्ये केलेली आहे, ती आम्हाला मान्य नाही। मुद्दा नंबर 3, प्रकरण मुंबई अधिनियम 7 प्रमाणे जमीन क्षेत्र, बांधकाम चटई क्षेत्र रेडी करण्यात होते, म्हणजे कायदा काय म्हणतोय आपल्या महापालिकेचा किंवा शासनाचा की चटई क्षेत्रावर आकारणी करा, म्हणजे बांधकामाच्या आतल्या आकारणी करा, तिथं जमीन आतल्या आकारणी, भिंतीच्या खालची जमीन या सर्वावर आकारणी झाली आहे, ही आम्हाला मान्य नाही। मुद्दा नंबर 4, लोड बेरिंग बैठा घरांना, पत्र्याच्या शेडना किंवा साध्या बांधकामाला RCCचा दर लावलाय, RCCचा दर लावलाय, हा दर आम्हाला मान्य नाही। मुद्दा नंबर 6, आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व नागरिकांना नोटिसा प्राप्त झालेल्या नाही आहेत, ज्यांना नोटीस मिळाली नाही त्यांनी महापालिकेमध्ये येऊन ऑफिसमध्ये घेऊन यावे। मग यात कुठला हा कायदा? काय हुकुमशाही झाली, काय हिटलरशाही झाली? ज्या कराची आकारणी नागरिकांच्यावर होणार आहे त्या नागरिकाला वैयक्तिक नोटीस प्राप्त करण्याचा अधिकार आहे, हे आम्हाला मान्य नाही। त्याच पद्धतीनं मुद्दा नंबर 7,
ज्यांना 21 दिवसात नोटीस वर हरकती दाखल केल्या आहेत, त्यांना हरकतीबाबत तुमची हरकत स्वीकारली किंवा नाकारली हे कळवणं, लेखी कळवणं प्रशासनाचं काम आहे. परंतु ते न कळवता डायरेक्ट यांनी बिलं पाठवायला लागल्यात. त्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टातला न्याय निवाडे सुद्धा हायकोर्ट सुप्रीम कोर्टातले म्हणतात की हरकतीवर नाकारले स्वीकारले हे तुम्ही लेखी त्या लोकांना कळवलं पाहिजे. हे कळवलेलं नाही, त्यांनी डायरेक्ट बिलं काढलेले आहेत. त्यामुळे हे आम्हाला मान्य. 8वा मुद्दा, प्रशासनाने निश्चित केलेले कराचे दर अंतिम करताना महापालिकेची सभा कायद्यातील तरतुदीनुसार बोलवली पाहिजे. परंतु 10 फेब्रुवारी 2020 ला महासभा या ठिकाणी येऊन सुद्धा आज अखेर अजेंड्यावर प्रशासनाने विषय घेऊन महासभेसमोर विषय आणलेला नाही. नगरसेवक आणलाय का? एक जर खाली सुद्धा हा प्रस्ताव काही नगरसेवकांनी देऊन सुद्धा याच्यावर चर्चा घडलेली आणि हे अत्यंत सेम 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 सेम. 9वा मुद्दा असा आहे, सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका ही ड वर्गातली आहे. आपलं क्लासिफिकेशन आहे ते ड वर्गातलं आहे. आणि कोणताही कर निश्चित करत असताना आपल्या शहरातील सांगली, मिरज, कुपवाड या ठिकाणची लोकांची आर्थिक, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन त्या ठिकाणी कोणत्याही कराची आकारणी झाली पाहिजे. आज या ठिकाणी त्यांनी कर आकारणी करताना पिंपरी चिंचवड, ठाणे, पुणे अशा महापालिकाचा विचार करून आपल्यावर त्याच पद्धतीने आकारणी केल्या. हे आम्हाला मान्य. दुसरा विषय आहे की कर निर्धारण प्रक्रियेमध्ये विधिमंडळातील निर्णयानुसार महापालिकेनं महासभेनं निर्णय घेतला तरी सुद्धा त्याच्यावर अपील करायची प्रोव्हिजन आहे. आता तुम्ही बिल आल्यानंतर जर तुम्ही याच्यावर अपील करायचं म्हटलं तर तुम्हाला आलेल्या बिलातली 50% रक्कम म्हणून कोर्टात जायला लागणार आहे जीवनान्यात. आणि म्हणून शासनाच्या विधिमंडळामध्ये कायदा झालाय आणि या बाबतीत मालमत्ता कर मंडळ 2010-11 स्थापन झालेलं आहे. हे आपल्या महापालिकेनं स्थापन केलेलं, महाराष्ट्र शासनानं सुद्धा स्थापन केलेलं. परवा महाराष्ट्र शासनानं या महामंडळाच्या पत्त्यावर जो आपल्या कायद्याच्या पुस्तकात दिलाय त्याच्यावर सतीश साखळकर आणि आमच्या कृती समितीनं पत्र पाठवलं की असं सांगली महापालिकेनं केलेलं आहे. ते पत्र पत्त्यावर या ठिकाणच्या पत्त्यावर हे मंडळ अस्तित्वात नाही म्हणून आपल्याला परवा पडतं. आणि उद्योजक आज घरपट्टीच्या आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठी गोष्ट साध्य झालेली आहे की व्यापारी, नागरिक आणि उद्योजक यांची ऐतिहासिक एकी झालेली आहे. त्यामुळं पहिला आपण सगळ्यांनी मिळून जोरात आयुक्तांना ऐकू जाईल अशा 2 घोषणा द्यायच्या. व्यापारी, नागरिक, उद्योजकांचा, व्यापारी, नागरिक, उद्योजक एकजूट, व्यापारी, नागरिक एकजूट, जिंदाबाद. वाढीव घरपट्टी लागू करणाऱ्या प्रशासनाचा मला आज 15 दिवस झालं, 20 दिवस झालं या आजच्या आंदोलनाकरता कृती समिती, व्यापारी संघटना, नागरिक संघटना, समाजसेवी संघटना या अहोरात्र कष्ट घेत आहेत. वाढ विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 100% कडकडीत सर्वांनी बंद ठेवून सांगली महानगरपालिका कार्यालयावर जवळजवळ सर्व विविध संघटना, विविध राजकीय पक्षांच्या वतीने 10,000 नागरिकांचा प्रचंड असा मोर्चा आज या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि मोर्चाच्या वतीने आयुक्त आणि महापौर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. महापालिका प्रशासनाने जे काय भांडवली मूल्यावर आधारित जी काही घरपट्टीची वाढ केलेली आहे ही अत्यंत अन्यायकारक घरपट्टी वाढ आहे. ही महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे ह्याला विरोध करण्यासाठी आजचा आमचा हा मोर्चा होता. तर आजच्या या मोर्चाची दखल प्रशासनाने घेऊन जे काय भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी वाढ जी काय केलेली ती तात्काळ रद्द करावी आणि योग्य ते सर्वसमावेशक अशा लोकांची समिती करून परत एकदा अभ्यास करून इथली आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी घरपट्टीचा विषय नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा अशा आमच्या सर्व नागरिकांची या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे. जर ही विनंती आणि ही घरपट्टी वाढ जी काही केलेली ती जर कमी केली नाही, रद्द केली नाही तर पुढच्या आंदोलनाचा टप्पा या ठिकाणी घरपट्टी वाढ कृती समितीनं
जाहीर केलेला आहे की महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक कुठलीही घरपट्टी महापालिकेच्या ठिकाणी भरणार नाही. घरपट्टी भरण्यावर नागरिकांनी बहिष्कार घाला असं आवाहन या ठिकाणी घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीच्या वतीने केलेलं आहे. आणि नागरिक निश्चितपणे या घरपट्टी भरण्याच्या बहिष्काराला या ठिकाणी पाठिंबा देतील आणि प्रशासनाला या सर्व परिस्थितीची दखल घेऊन जे काही वाढीव घरपट्टी लादलेले आहे ती निश्चितपणे त्यांना कमी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा या निमित्ताने या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं गेल्या 2 महिन्यापूर्वीपासून या शहरातील नागरिकांच्यावर घरपट्टी वाढीचा बोजा टाकलेला आहे. खरं तर या महापालिका अंतर्गत आज ही नागरी सुविधा व्यवस्थित मिळत नाही, रस्ते व्यवस्थित नाही, पाण्याची बोंब आहे. या सगळ्या नागरी सुविधा द्यायच्या ऐवजी घरपट्टी वाढीचा बोजा या नागरिकांच्यावर टाकताना दिसत आहे. आम्ही 2 महिन्यापासून या महापालिकेला विनंती करत आहोत की ही जी काय तुम्ही भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लादलेली आहे ती घरपट्टी ताबडतोबीने पाठीमागे घ्यावी. परंतु महापालिकेचं प्रशासन झेंड्याच्या खात्रीचं असल्यामुळे ते ऐकायला तयार नाही, ते आमची विनंती मान्य करायला तयार नाही. म्हणूनच आज आम्ही सांगली मिरज आणि कुपवाड शहर एक दिवस बंद करून हजारो नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा आणलेला आहे. महापालिकेनं आज जे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा विचार जर केला नाही तर आज जाहीर केल्याप्रमाणे आम्ही या भागातील जे पदाधिकारी आहेत महापालिकेचे पदाधिकारी आहेत त्यांचे घोकफोड आंदोलन करणार आहोत हा इशारा देत आहोत. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी सतीश बहादोले यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.